नमस्कार. जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे. आणि उद्या एक आनंदाची बातमी अशी आहे की उद्या दिनांक 14 रोजी नाणेघाट या ठिकाणी सालाबाद प्रमाणे आदिवासींचा रानभाजी महोत्सव भरणार आहे. 11 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. बहुतेक हे 12 वर्ष असावं. आता ह्या रानभाजी महोत्सवाची ज्यांची संकल्पना होती ते सुरेश जोशी सर आहेत आपल्यासोबत. सर, आता हे किती वर्ष? नमस्कार. 2014 सालापासून हा रानभाजी महोत्सव आयोजित करत असताना हे संस्थेचं 11 वर्ष आहे. पुढच्या वर्षी 12 वर्ष होतील, म्हणजे एक टप पूर्ण होईल. या रानभाजी महोत्सवाचं या वर्षीचं वैशिष्ट्य असं सांगता येईल आम्हाला की यावेळेला म्हणजे आदिवासी विकास विभाग असेल, कृषी विभाग असेल, वन विभाग असेल, त्याचबरोबर घाटघरचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी अतिशय छान असं यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. तसेच ज्या काही विविध संस्था आहेत आपल्या आदिवासी भागामध्ये काम करणाऱ्या सामाजिक ज्या काही संस्था आहेत, तर त्या संस्थांमध्ये चाइल्ड फंड इंडिया नावाची संस्था आहे ती म्हणजे प्रामुख्याने त्यांच्या सर्व टोटल टीमसह त्याच्यातले अभिजित मदने सर असतील ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. त्यामुळे हा महोत्सव निश्चितच अगदी मोठ्या म्हणजे दिमागदार स्वरूपामध्ये संपन्न होईल याची आम्हाला नक्कीच खात्री आहे. अधिक यामध्ये असं नियोजन आहे यावेळेला की आदिवासी भागामध्ये जे काही पशु आहेत, गावठी जनावर आहेत, तर त्यांचं कुठेतरी संवर्धन जतन झालं पाहिजेत. कारण गावठी जनावर ही कुठेतरी नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत. देशी जनावर, देशी त्याच्यामध्ये गायी असेल, अगदी म्हैस असेल, पर कोंबड्या असतील, बकऱ्या असतील, या सगळ्या पद्धतीचं आम्ही त्या ठिकाणी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. आम्हाला असा विश्वास आहे की एक ना एक दिवस जसं राजूरला डांगी जनावरांचा बाजार भरतो, अशा पद्धतीचा बाजार जर आपल्या या ग्रामीण अगदी दुर्गम भागामध्ये जर चालू झाला तर दोन प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत. आपल्या त्या ठिकाणचं असणारं जे काही पशूंचं जतन आणि संवर्धन आहे ते होण्यास मदत मिळेल आणि या माध्यमातून त्या ठिकाणी खरेदी विक्री होऊन एक रोजगार आदिवासींना रोजगार मिळेल. तसेच या भागातल्या ज्या काही कला आहेत त्यामध्ये लोकगीतं असतील, नृत्य असतील, या जुन्नर तालुक्यामध्ये नृत्य म्हणजे जे लेझिम आहेत तर त्या लेझिमला कुठेतरी एक प्रकारचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं आमचं काम असणार आहे आणि त्या ठिकाणी लेझिमच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. सर, तुम्ही सगळं लेझिम, भजनी वगैरे स्पर्धा असतात, परंतु ही जी नावच ज्याची आहे का रानभाजी महोत्सव, म्हणजे अनेक लोक आता आपण हायब्रिड लोक शहरातली करतात, कॅन्सरकडे वळलेले आहेत आणि लोकांना कुतूहल आहे आणि हळूहळू लोक आपल्या देशी म्हणजे जे ओरिजिनल जे आहे समजा हे अन्न पदार्थाकडे वळत चाललेले. रानभाजी आता किती अवेलेबल असणार आहे? आता स्टॉल किती तुमच्याकडे बुक झालेले आहेत? हे बघा, आम्हाला निश्चित विश्वास आहे का 100 पेक्षा जास्त म्हणजे अगदी 150च्या आसपास तरी छोटे मोठे स्टॉल त्या ठिकाणी येणार आहेत. त्यामध्ये रानातल्या ज्या भाज्या आहेत विविध प्रकारच्या, चाव्याचा बार असेल, अधिक वेगवेगळ्या भाज्या ज्या सिजनेबल आहेत आता उपलब्ध त्या भाज्या त्या ठिकाणी आहेतच. त्याच्याच बरोबर ज्या नॉनव्हेजच्या पण भाज्या, नॉनव्हेज म्हणजे खेकड्याची भाजी आपण म्हणतोय, मासे असेल, मुर्ये मासे म्हणजे नदीचे जुने गावठी म्हणता येईल असे मासे, मुर्ये मासे किंवा मग खेकडी असतील, या सगळ्या प्रकारचे स्टॉल त्या ठिकाणी असणार आहेत. म्हणजे मुरे मळे हे जे आपण पहिलं खायचो पण आता मिळत नाही ते मासे, ते अवेलेबल. हो. आता काय नवीन वाण आले चिलापी सारखं, तर ते नाही, एक जुनं म्हणजे जे मुरी आहेत, मुर्यांचं वैशिष्ट्य असं आहे, त्याचा अनुभव आम्हाला असा आहे की छोटं मुलं असेल त्या मुलाला जर खोकला झाला लहानपणामध्ये आणि त्या मुलाला औषध म्हणून जर तुम्ही मुर्या माशाचा रस्सा दिला तर आयुष्यभर त्याला ते दम, कफ सगळं नष्ट होतंय. एवढी ताकद अशा रानभाज्यांमध्ये आहे आणि अशा रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी शहरातले जी काही मंडळी असतील त्या सगळ्या मंडळींनी सहकुटुंब, सहपरिवार, मित्रपरिवार असं त्या ठिकाणी यावं. एक प्रकारची सहल त्या ठिकाणी होणार आहे आणि नाणेघाट हा असा परिसर आहे की ऐतिहासिक वारसा तर त्याला आहेच, परंतु निसर्ग सौंदर्य नटलेला तो परिसर आहे. आणि नेमकं या सीजनला त्या ठिकाणी फुलं म्हणजे कासपाटावर जशी फुलं असतात तशा प्रकारचा तो निसर्ग त्या ठिकाणी फुललेला असतो. म्हणजे निसर्ग सानिध्याचा सुद्धा आस्वाद घेता येईल आणि अन्न पदार्थ देखील त्यांना आस्वाद घेता येईल. हो. मला सांगा, हा किती वाजता स्टार्ट होणार आहे उद्या? आणि एक 10 वाजल्यापासूनच आमचं नियोजन असणार आहे. अगदी दिवसभर ते चालेल. एक 4 वाजेपर्यंत नक्कीच तो अगदी पूर्ण असणार आहे. 4च्या पुढे जसे पर्यटक येतात अगदी अंधार पडेपर्यंत तो महोत्सव त्या ठिकाणी चालू असतो. या महोत्सवाला मागील वर्षापर्यंत अगदी मुंबई पुण्यापेक्षाही अगदी लांबचे पर्यटक आले होते. अधिक शेवटच्या क्षणाला मागच्या वेळेला अगदी फॉरेनच्या सुद्धा पर्यटकांनी त्या ठिकाणी भेट दिली होती. अधिकारी वर्ग हा बहुसंख्येने असतो. या महोत्सवाच्यासाठी प्रकल्प कार्यालयाचे जे प्रकल्प अधिकारी आहेत देसाई साहेब त्यांनी यावेळेला अगदी विशेष जातीने लक्ष घातलेलं आहे आणि ज्या भागात त्यांच्या आश्रमशाळा आहेत आदिवासी भागात त्या आश्रमशाळांचे विद्यार्थी त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत.
त्यांच्यामध्ये असणारे जे कलागुण आहेत तर त्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्या ठिकाणी त्यांना व्यासपीठ देण्याचं आमचं त्या ठिकाणी नियोजन असणार आहे. आता हे 11 वर्ष कंप्लीट झालेलं आहे, काय सरकारी अनुदान वगैरे मिळतं का? हे बघा, म्हणजे आजच्या क्षणापर्यंत ह्या क्षणापर्यंत सांगायचं झालं तर ऋषिकेश परिवार नावाच्या संस्थेला कोणत्याही प्रकारचं अनुदान मिळालेलं नाहीये. सरकारकडून कोणत्याही माध्यमातून मदत मिळाली नाही. पण एक आम्हाला अभिमान आहे की ऋषिकेश परिवारच्या माध्यमातून काम करत असताना आम्ही ज्या लोकांना लाभ मिळवून दिलेले आहे ते बचत गट असतील, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, म्हणजे महिला असतील, तरुण असतील, एक रोजगार देण्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना सरकारी योजना देण्याच्या माध्यमातून असेल एक 3,000पेक्षा जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. तर हे होते सुरेश जोशी सर. सर दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात आणि वर्षानुवर्ष या कार्यक्रमामध्ये म्हणजे बरकत होत चाललेली आहे. खास म्हणजे वेगवेगळ्या ज्या आपण कधी शहरातल्या लोकांना नावही माहीत नाही आणि आपल्या भागात देखील लोकांना नाव माहिती नाही अशा आदिवासी जी लोक कंदमुळं, ज्या भाज्या ज्या नैसर्गिक असतात तर त्यांच्या भाज्याचा आस्वाद खायला मिळतो आणि अतिशय सुरेख अशा त्या भाज्या चवीला लागतात आणि त्याचा हा सीझन हाच असतो. हेच नव्हे तर आदिवासी लोकांचं जे काय हे असेल काय लोणी, तूप वगैरे बाकीचे अनेक इथले जे खाद्यपदार्थ आहे त्याची चव चाकायची संधी या निमित्ताने जनतेला मिळत आहे. आता सुरेश जोशी सर अनेक वर्षापासून हे करतायत. खऱ्या अर्थाने आदिवासींना काहीतरी रोजगार मिळावा, आदिवासींची परंपरा लोकांना कळावी, त्या आधारे इथं लोकांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी ते प्रयत्न करत आहेत. परंतु शासनाचं त्यांना असं अनुदानाच्या स्वरूपात का होईना मदत होण्याची गरज आहे. तर यावर्षी आता उद्याच दिनांक 14 रोजी नाणेघाट या ठिकाणी हा सगळा रानबाजी महोत्सव भरणार आहे. सर्व लोकांना विनंती आहे तर एकदा सहकुटुंब या ठिकाणी यावं, असंच हे ठिकाण आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी उद्या 14 तारखेला सकाळी 10 वाजता नाणेघाट या ठिकाणी यावं असं आवाहन सुरेश जोशी यांच्या वतीनं करत आहे. जुन्नर टाइम जुन्नर.